नमस्कार मंडळी, रत्नागिरीमध्ये आलात आणि आरेवारे समुद्र नाही पाहिला तर मग काय पाहिलं? तर आज आपला हा व्हिडिओ आहे आरेवारे बीच बद्दल। इथे राहायची उत्तम सोय म्हणजे हॉटेल अबज्ञ, MTDC अप्रूव्ड, स्वच्छ आणि बजेट फ्रेंडली। इथल्या प्रत्येक रूमला एक युनिक नाव आहे आणि इकडच्या ओनर काकांनी आम्हाला संपूर्ण AC रूम फक्त 1700 रुपयामध्ये दिला फुल डे साठी। अबज्ञ हॉटेल समोरूनच 5 मिनिटावर तुम्हाला समुद्र किनारा दिसेल आणि तोच समुद्र किनारा म्हणजे आपला आरेवारे बीच। तर नमस्कार मित्रांनो, हा आहे आरेवारे बीच। आरेवारे मधला हा आरे बीच आहे। असे दोन बीच आहेत, एक आरे येतो एक वारे येतो। तर पुणे जॉईंट कोस्टल एरियाला आरेवारे बीच बोलतात। तुम्ही पाहू शकता एकदम असं निळं पाणी, स्वच्छंद। इथे थोडा क्राऊड आहे काळबादेवी बीच पेक्षा, पण इथे आहे, इथे बऱ्यापैकी आहे। आणि ते सगळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता इथे, एअर सेलिंग, रोप क्लाइम्बिंग, असं खूप काय। तुम्ही पाणी बघू शकता, एकदम थंड असं पाणी आहे आणि एकदम क्लिअर आहे, क्लिस्टर क्लिअर, एकदम क्लिअर, आर पार दिसत आहे। एवढं स्वच्छ बीच कोकणामध्ये। माहित नाही लोक गोवा बिवाला का जातात उगाच घाण पाण्यामध्ये। कोकणात या आणि मजा घ्यावा। इथे आल्यावर मनाला खूप शांतता भेटते आणि खरं तर इकडचं वातावरण इतकं छान आहे की सर्व ताण विसरायला होतं। अशा ह्या स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणामध्ये खरंच खूप मन रमतं। इथे ग्राउंड फ्लोअरलाच कोकणी लज्जत नावाचे सी फूड रेस्टॉरंट आहे। तिथे तुम्ही विविध सी फूडचा आस्वाद घेऊ शकता। तर मंडळी, हा प्रवास इथेच संपतो। परत भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।